जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज आपण योग दिनाचा विशेष असा कार्यक्रम करणार आहोत. आजच्या प्रशिक्षिका आहेत सौ रेखा जयस्वाल मॅडम, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, बँकेचे माननीय संचालक श्री शिवाजीराव शेरकर सर, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करून आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे या सदहेतूने बँकेचे माननीय श्री किशोरजी शितोळे सरांनी या संकल्पनेतूनच आपण सदर क्लबची सुरुवात केलेली आहे. सध्याची जीवनशैलीमुळे उद्भवणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाढते वजन. म्हणूनच आज आपण सहजरित्या करू शकू अशा वेट लॉस एक्सरसाइजेसच्या या विषयावर सौ रेखा जयस्वाल मॅडम आपल्याला प्रशिक्षण देणार आहे. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. रेखा अजित जयस्वाल या मॅडम BA सायकोलॉजी झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थी संसदेच्या माजी अध्यक्ष आहेत. महिला बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य होत्या. अंगणवाडी शासकीय कमिटी महिला बाल कल्याण या संस्थेच्याही त्या माजी सदस्य आहेत. समाज कल्याण बोर्ड दिल्लीच्याही माजी सदस्य राहिलेल्या आहेत. N5 गुलमोहर कॉलनी सिडको येथील माजी नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेले आहे. योग आणि निसर्गोपचार यात विषय रुची असल्याने MD नॅचरोपॅथी ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. योग थेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी व वेट लॉस यामध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. यामध्ये त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे. N7 पोलीस स्टेशन अंतर्गत महिला सुरक्षा समिती मध्ये त्या सध्या कार्यरत आहे. मॅडम, आपले खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आहे बँकेचे माननीय संचालक श्री शिवाजीराव शेरकर सर. त्यांचाही परिचय करून देते. सर CA आहेत. त्यांची SS शेरकर अँड कंपनी ही स्वतःची एक CA फर्म आहे. विश्व हिंदू परिषद केंद्रीय प्रज्ञासी मंडळाचे ते सदस्य आहेत. राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आपल्या बँकेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या असून सध्या ते आपल्या बँकेचे संचालक म्हणून कार्य करत आहेत. मी बँकेचे माननीय संचालक श्री शिवाजीराव शेरकर सरांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा. चेअरमन साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आणि तुम्हा सर्वांचं पण अभिनंदन करतो की तुम्ही त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुमच्या लक्षात आला असेल की हे सर्व जेव्हापासून तुम्ही या ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या तेव्हापासून तुमच्यात काय काय बदल होत गेलाय. म्हणजे पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलंय. मला वाटतं हे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल. मी स्वतः गेली 50 वर्षापासून नियमित प्राणायाम आणि योगा करतोय. मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्रास नाही, दुसरा कुठलाच नाहीये. आणि मी कुठलं BP नाही, शुगर नाही, हे सगळे प्रकार कुठलाही नाही मला. याच्यामध्ये शरीराचीच म्हणजे शरीर कार्यरत राहतं असं नाहीये किंवा शरीर निरोगी राहतं असं नाहीये. याच्यामध्ये मन पण सुदृढ होतं, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि माझा एक प्रश्न तुम्हा सर्वांना आहे की मन सुदृढ होतं म्हणजे काय होतं आणि ते मन सुदृढ राहण्याकरता आणि निरोगी राहण्याकरता अजून काय करायला पाहिजे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा, साईटवरती टाका. तुमच्या ह्या सर्व उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. जय श्रीराम. आजच्या प्रशिक्षिका सौ रेखा जयस्वाल मॅडमला विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणाला सुरुवात करावी. देवगिरी नागरी सहकारी बँकेतर्फे फिटनेस क्लब अंतर्गत आरोग्यम धन संपदा ही श्रृंखला दर शुक्रवारी आपण सादर करीत आहोत. त्यामध्ये उपस्थित सर्व साधक या बँकेचे अध्यक्ष किशोरजी शितोळे सर, शेरकर सर आणि देवगिरी बँकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी वृंद मी मनापासून आभार व्यक्त करते, कारण त्यांनी यामध्ये मला या सत्रामध्ये सादरीकरण
ची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि मला आज विशेष उल्लेख करावासा वाटतो किशोरजी सरांचा. शितोळे सरांचं व्यक्तिमत्व असं आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. आपण सगळ्यांना माहीतच आहे की जलसंवर्धन, जलस्तोत्र याच्यामध्ये त्यांनी सर्व तरुणांना, हजारो तरुणांना एकत्रित करून, संघटित करून खूप मोठं कार्य हाती घेतलेलं आहे NGO मार्फत. आणि त्याबरोबरच ते आरोग्याचं सुद्धा प्रशिक्षण सर्वांना देत आहेत. आणि देवगिरी बँक ही अशी बँक आहे, एक नावलौकिक आणि विश्वासार्हता प्राप्त केलेली अशी ही बँक आहे. याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य कसं चांगलं राहील याचा सुद्धा त्यांनी प्रकर्षाने विचार केलेला आहे. आणि सरांनी सर्वांना, मुख्यतः किशोरजी शितोळे सर यांच्या संकल्पनेतून फिटनेस क्लब आणि आरोग्य धनसंपदा ही एक उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याचं ते सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खूप चांगलं हे त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की बँकेमध्ये जसं आपण डिपॉझिट करतो, पैसे डिपॉझिट करतो, त्याचप्रमाणे स्वास्थ्य सुद्धा तुम्ही डिपॉझिट करा, FD करा आणि आनंदी आणि सुखी जीवन व्यतीत करा. हा मोठा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. नक्कीच आपण त्यांना प्रतिसाद दिलेला आहे, देत आहोत आणि पुढे सुद्धा आपण देणार आहोत. आणि त्यांनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे की आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आनंदी जीवनासाठी त्यांनी खूप प्रयत्न करून आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. ते स्वतः एक एनर्जेटिक पर्सनॅलिटी आहे असं मला वाटतं. किशोर सरांकडे पाहिलं की नक्कीच आपल्याला त्यांच्याकडनं प्रेरणा घेता येते. आत्ताच आपण बघितला, छोटा शॉर्ट व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये बघितल्यानंतर क्षणभर मला सुद्धा विसर पडला. मी 4 भिंतीमध्ये एका रूम मध्ये बसलेली आहे, पण मला असं वाटलं की आपण खरंच आउटिंगला गेलेलो आहोत आणि आपण त्यांच्याबरोबर एन्जॉय करत आहोत. निसर्गरम्य वातावरणामध्ये किती आनंद आपण घेत आहोत हे सुद्धा म्हणजे आपण अनुभवलेलं आहे. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर कितीही आळशी असेल, कोणी कधीही व्यायाम केले नसेल तरीही त्याला असं वाटेल की नाही, आळस झटकून तो उठेल, ट्रॅकसूट घालण्याची इच्छा होईल, स्पोर्ट्स सूट घालेल आणि आउटिंगला निघून जाईल आणि फिटनेस क्लब बरोबर जॉईन होईल. इतकं ते प्रेरणादायी आणि एनर्जेटिक अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. आणि पुनश्च एकदा मी सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि किशोर शितोळे सरांचं अभिनंदन करते. ते विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त सिनेट मेंबर आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे प्रेरणास्त्रोत आहे. अनेक तरुणांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे, संघटित केलेलं आहे. मोठं कार्य त्यांच्या हातून घडत आहेत आणि याच्यामध्ये आपला एक खारीचा वाटा म्हणून आपण हे सर्व करत आहोत. तर आज पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते, सर्व साधकांचे, आणि आपल्या विषयाला सुरुवात करते. आपल्याला माहीतच आहे आजचा आपला विषय काय आहे. आपला विषय आहे मेदवृद्धी, अर्थात ओबेसिटी. त्यांचं वजन वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण कोणते कोणते व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे वेट लॉस प्रोग्राम हा आपला विषय आहे आणि त्याच्यासाठी खूप आपल्याला हार्ड अँड फास्ट व्यायाम करायची गरज नाही आहे. खूप सोपे साधे सरळ, अगदी म्हणजे ज्यांनी कधीही व्यायाम केलेला नाही आहे अशांना सुद्धा सहज करता येईल अशा प्रकारचे व्यायाम आहेत. आणि अगदी म्हणजे बिगिनर्स, म्हणजे जे सुरुवातीचे जे म्हणजे साधक असतात की ज्यांनी काही केलेले नसतं, अशांना दृष्टीसमोर ठेवून मी खूप साधे सोपे सहज करता येईल असे व्यायाम निवडलेले आहेत. काही निवडक व्यायाम प्रकार मी आपणासमोर सादर करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण माझ्याबरोबर करत असणार आणि कराल आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण सहभागी व्हाल. आज आपण बघतोय कोरोना पिरियडमध्ये जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली तर केवळ कोरोनामुळे मरणारे लोकांची संख्या खूप कमी होती, पण त्यासोबतच ज्यांना काही आजार आहे, म्हणजे ब्लड प्रेशर आहे, मधुमेह आहे, ओबेसिटी आहे, काही श्वासाचे त्रास आहे, दमा, अस्थमा, अशा प्रकारचे जे त्रास आहे, तर अशांना त्या संसर्गाचा त्रास खूप जास्त झालेला आहे आणि त्यांना क्युअर होण्यासाठी सुद्धा कार्यकाळ जास्त लागलेला आहे. आणि किंबहुना अशाच याच्यामध्ये बरेच जण आपल्या आप्तस्वकीय खूप जण गेलेले आहेत. गेले 1-1.5 वर्ष आपण खूप ताणतणावामध्ये आपलं गेलेलं आहे आणि अतिशय विषण्ण अशा मनस्थितीमध्ये आपण वर्ष काढलेलं आहे.
पण देव करो याच्या पुढे आपल्याला असा प्रसंग येऊ नये, त्याच्यासाठी कोणतंही विषाण येऊ द्या, आपण सक्षमपणे अगदी म्हणजे चांगल्या प्रकारे फेस करू आणि आपली इम्युनिटी वाढवू. आपली इम्युनिटी वाढवली आपण तर नक्कीच कोणताही आजार येऊ द्या, आपण त्याला चांगल्या प्रकारे फेस करू. आला जरी काही त्रास झालाही तर त्याच्यातून आपण लवकर बरे होऊन त्याच्यातून बाहेर पडू आणि एक आनंदी आणि निरोगी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करू. आजचा विषय आपला आहे वजन वाढणे. वजन कमी करण्यासाठी काही उपयुक्त असे व्यायाम करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की वजन का वाढतं, त्याचे कारण कोणती आहेत आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि ते करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते व्यायाम करणे हे गरजेचं आहे. तर आपण प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी प्रार्थना करूया परमेश्वराला चांगलं आरोग्य देण्यासाठी, ज्यांनी आपल्याला सुंदर शरीर, सुंदर मन, सुंदर त्वचा, नाक, डोळे, कान हे सर्व काही बुद्धी दिलेलं आहे. त्या परमेश्वराचं आपण स्मरण करायचं आणि परमेश्वराला खूप खूप धन्यवाद म्हणायचं की हे सर्व आम्हाला तू दिलेलं आहे, त्याच्याबद्दल कोटी कोटी प्रणाम. सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आज आपण विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मेदवृद्धी का होते, त्याची कारणं कोणती आहे हे आपण बघूया. तर वजन वाढण्यासाठी मुख्यतः प्रमुख 4 कारणं आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे आपल्या व्यायामाचा अभाव, म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. दुसरं कारण आहे अतिभोजन, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे आणि चुकीचा आहार, जो समतोल नाहीये, संतुलित आहार नाही, हा दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे अनुवंशिकता, म्हणजे हेरिडिटी. आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी ओबे असेल तर नक्कीच त्याचे जीन्स आपल्यामध्ये येतात आणि आपले सुद्धा मेदवृद्धी होण्याची, वजन वाढण्याची ही टेंडन्सी आपल्यामध्ये येऊ शकते. चौथं कारण आहे कोणत्याही हार्मोनल्स प्रॉब्लेम येणं, म्हणजे अंतस्रावी ग्रंथ्यांमध्ये बिघाड निर्माण होणं. उदाहरणार्थ थायरॉइड, संधिवात आहे, PCOD आहे, अशा काही आजारांमध्ये सुद्धा वजन वाढू शकतं. थायरॉइडमध्ये सुद्धा खूप वजन वाढलेलं आपण बघितलेलं आहे आणि संधिवातमध्ये सुद्धा वजन वाढतं, कारण सांधे दुखतात म्हणून आपण ऍक्टिव्हिटी कमी करतो, आपली हालचाल कमी होते आणि त्याच्यामध्ये जे औषधं दिली जातात स्टेरॉइड, त्याच्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं. तिसरं कारण आहे एक मनाची अस्वस्थता. जर मन अस्वस्थ असेल, मनाची स्थिरता बरोबर नसेल, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या चयापचयावर होतो, पचनक्रियेवर होतो आणि पचनक्रिया बिघडली तरी आपलं वजन वाढतं. व पचनक्रिया बिघडली तर मेटाबॉलिझम आपलं सगळं डिस्टर्ब होतं. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचं चयापचय व्यवस्थित होत नाही, खाल्लेलं पुढे सरकत नाही, ते जठरामध्ये राहतं आणि तिथे सडण्याची कुजण्याची प्रक्रिया होते, गॅस निर्माण होतं. गॅस उत्पन्न झाला तर ढेकर येणं, ऍसिडिटी होणं, अपचन, ओबेसिटी त्याचं रूपांतर याच्यामध्ये होतं. पोट स्वच्छ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा आपल्याला त्रास होतो. असे अनेक दुष्परिणाम त्याचे आहेत. तर आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. हे 4 मुख्य घटक आहेत. एक तर व्यायाम आहे, तर व्यायामामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की व्यायाम कुठून सुरुवात करावी, कसं करावं आणि कुठे संपावं, कुठे थांबावं, हा पण प्रश्न अनेक जणांना असतो. आज सुद्धा अवेअरनेस इतकं वाढलेलं असताना सगळीकडे प्रसार आणि प्रचार खूप झालेला आहे आणि मला असं वाटतं कोरोना पिरियडमध्ये तर खूपच जास्त झालेलं आहे की व्यायाम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे आपण फेसबुकच्या माध्यमाने, TV मध्ये चॅनेलवर सुद्धा येतं, व्हॉट्सॲपवर येतं. अशा वेळेस सुद्धा काही जण असे आहेत की अजून सुद्धा आळस झटकून व्यायामाला लागलेले नाहीत आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याचा सुद्धा विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही. तर अशा सर्वांनी व्यायाम नक्कीच केलं पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे,
जेणेकरून आपलं पाचन व्यवस्थित राहील, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल, आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही. रोजच्या रोज आपण आपलं पोट स्वच्छ राहिलं तरी वजन नियंत्रित राहण्यासाठी आपल्याला खूप मदत होते आणि आपण फ्रेश आणि आनंदी उत्साही राहतो. जर वजन वाढलं तर आपण आळशी होत जातो आणि त्याचा परिणाम आपल्या इनएक्टिव्ह मध्ये होतो, आपण परावलंबी होतो आणि परावलंबी हा सगळ्यात मोठा श्राप आहे. आता हे झाली कारणं, आता आपण त्याचे उपाय बघूया, त्याचे दुष्परिणाम बघूया. तर दुष्परिणाम म्हणजे एवढी मोठी यादी आहे ओबेसिटीची, लठ्ठपणाची. वजन वाढलं तर आपल्याला काय काय होऊ शकतो. तर सगळ्यात पहिला परिणाम जर होत असेल तर आपल्या पचनावर, आपली चयापचय क्रिया बिघडते, मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्याला अनुसरूनच कॉन्स्टिपेशनचा त्रास, पुढे चालून पाईल्सचा त्रास, मग गॅसेस होतात, मग करपट ढेकर येतात, त्याचा रूपांतर ऍसिडिटीमध्ये होतं, ऍसिडिटीचं रूपांतर अल्सरमध्ये होतं आणि मग कोलायटिस सुद्धा होऊ शकतं. आपल्या म्हणजे एक छोटासा आजार आपल्याला कुठे नेऊन पोहोचवतो ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि मूळ त्याचं जे आहे पोट बिघडलं तर आरोग्य बिघडतं, म्हणून पोट बिघडू द्यायचं नाही. रोजच्या रोज आपण सुपाच्य अन्न ग्रहण करायचं आणि रोजच्या रोज पोट कसं स्वच्छ राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी संतुलित भोजन घेतलं पाहिजे. संतुलित आहार, समतोल आहार म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं विटॅमिन्स, प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ हे सगळं आलं पाहिजे. मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स हे सगळं आपल्याला मिळतील. त्या आहाराला आपण संतुलित आहार असं म्हणतो. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायबर आपण घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. मुख्य करून हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, मोड आलेले पदार्थ, मूग, मटकी याचा समावेश आपण भोजनमध्ये केलं तर आपल्याला एक आहार सुद्धा एक चांगल्या उत्तम दर्जाचा आहार मिळेल. आणि एकीकडे आपण त्याला जोड म्हणून व्यायाम सुद्धा करायला पाहिजे. हे दोन्ही जर त्याचं समतोल आपण व्यवस्थित साधलं तर आपल्याला नक्की 100% त्याचा रिझल्ट चांगले मिळू शकतील. दुसरा एक दुष्परिणाम आहे, वजन वाढल्याने आपल्याला हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते, मधुमेह होऊ शकतो, पॅरालिसिस आहे, अर्धांगवायू आहे, थायरॉइड आहे, असे अनेक म्हणजे सगळेच आजाराचं मूळ कारण असेल तर ओबेसिटी कशामुळे येते, हे पाचनक्रिया बिघडल्यामुळे, आपलं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे, चयापचय क्रिया बिघडल्यामुळे सगळी आजार पुढची आपल्याला होऊ शकतात. एक छोटासा आजाराचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये होतो. कधीही मोठा आजार एकदम येत नाही, त्याला कारणीभूत आधी छोट्या प्रमाणामध्येच आपल्याला कोणताही त्रास होतो. त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, त्याला सिरियसली नाही घेतलं तर हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाते आणि त्याचंच रूपांतर मोठ्या एखाद्या गंभीर आजारामध्ये होतो. तर ही झाली कारणं आणि त्याचे दुष्परिणाम. त्याच्यासाठी आपण आहार आणि व्यायामाचा समन्वय साधूया आणि काही व्यायाम प्रकार जर आपण केले, फक्त 30 ते 40 मिनिटं व्यायाम करायची गरज आहे. त्याच्यासाठी खूप तासनतास व्यायाम करायची गरज नाही, हार्ड अँड फास्ट व्यायाम करायची सुद्धा गरज नाही, खूप थकायची सुद्धा गरज नाही. फक्त 40 मिनिटं आपण व्यायामाला वेळ दिला पाहिजे. जसं आपलं रुटीन असतं, आपण उठतो, चहा पाणी घेतो, नाश्ता करतो, जेवण करतो, आपले रोजचे कार्य करतो, संध्याकाळी पुन्हा आपण काहीतरी खातो, रात्री मग आपल्या ऍक्टिव्हिटी करतो, परत रात्रीचं जेवण करतो, लंच, डिनर हे सगळं नित्यनियमित चालू असतं. त्याच्यामध्ये व्यायामाचा समावेश आपण 40 मिनिटं करून टाकायला पाहिजे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये. तर त्या शेड्यूलमध्ये जर 40 मिनिटाचा व्यायाम आपण केला तर पुढचे 12 तास आपण खूप प्रसन्न आणि एनर्जेटिक राहू आणि एक काम करण्याचा एक उत्साह आपल्यामध्ये निर्माण होईल आणि आपल्याला आलस्य येणार नाही. म्हणजे किती मोठा फायदा आहे. फक्त 40 मिनिटं किंवा अर्धा तास जरी आपण व्यायाम केला तर त्याचा 12 तास आपल्याला फायदा मिळतो. हा केवढा मोठा फायदा आहे आणि हे आपण कधीच याचा गंभीरतेने विचार करत नाही. सुरुवातीला त्यांनी कधीही काही केलेलं नाही, त्रास होणं साहजिक आहे, पण त्याच्यासाठी सोपे बेसिक जे एक्सरसाइज ते आपण केले पाहिजे आणि ते मी आपल्या सर्वांना आज दाखवणार आहे. कदाचित तुम्हाला सगळ्यांना ते माहीतही असेल आणि तुम्ही करतही असणार, तरी पण रिपिटेशन केल्यामुळे काय होतंय की आपल्याला खंड पडत नाही आणि वारंवार ती करण्याची इच्छा होते आणि आपण त्याच्यामध्ये करण्याची रुची आपली वाढते. हे इंटरेस्ट डेव्हलप होणं हे सुद्धा चांगला व्यायामाचा एक परिणाम आहे. आपलं दिवसेंदिवस आपला इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे, इंटरेस्ट कमी नाही व्हायला पाहिजे. कमी केव्हा होतो, जेव्हा तुम्ही खूप जोमाने सुरुवात करता आणि हार्ड अँड फास्ट करता आणि त्याचा परिणाम आपल्या अंगदुखीवर होतो,
थोडा त्रास होतो सुरुवातीला. मग असं वाटतं नको, मी व्यायाम नाही सुरू नसता केला तर बरं झालं असतं, ते खूप आपलं अंग दुखतं याच्यामुळे. पण असं बिलकुल नाहीये. सोपे सोपे व्यायाम आणि म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे आपल्याला जायचं असतं. म्हणून आपण साधे सोपे व्यायाम प्रकार करूयात आणि आज आपण त्या व्यायामांना सुरुवात करूया. तर आपण सर्व माझ्यासोबत करत असणार अशी मी अपेक्षा करते आणि आपण सर्वांनी माझ्यासोबत करावं ही विनंती. तर सर्वप्रथम पोझिशन घ्यायची. तळपायाचा व्यायाम सर्व प्रकार 5 ते 10 वेळेला आपण करूया. 1 2 3 4 5. आता तळपायांचे राऊंड रोटेशन घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. आता उजवीकडून डावीकडे 1 2 3 4 5. या व्यायामामुळे आपले अँकल्स तर सशक्त होतातच, शिवाय गुडघेदुखीचा त्रास सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी होतो. दुसरा प्रकार आहे, आपल्या हाताने तळपायाच्या खाली एक हात ठेवायचा, एक हात गुडघ्याखाली ठेवायचा आणि गोलाकार फिरवायचा. 1 2 3 4 5. आता रिव्हर्स. 1 2 3 4 5. तसंच दुसऱ्या पायाने सुद्धा करायचं. 1 2 3 4 5. हे झालं गुडघ्याचा आणि मांड्याचा व्यायाम. दुसरा आहे, आपले हात दोन्ही खांद्याच्या रेषेमध्ये सरळ ठेवा. बोटांचा व्यायाम. 1 2 3 4 5. 2 3 5. एक्सरसाइज 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिस्ट झाली. आता एल्बो. 1 2 3 4 5. शोल्डर. 1 2 3 4 5. 1 रिव्हर्स. 2 3 4 5. रोईंग. रोईंग म्हणजे आता हाताचा झाला, पायाचा झाला, आता मधल्या शरीराच्या मधल्या भागाला आपल्याला व्यायाम द्यायचा आहे. म्हणून रोईंग म्हणजे नाव चालवल्यासारखी क्रिया. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. कमरेसाठी पोट आणि कमरेचा भाग कमी करण्यासाठी दुसरा एक प्रकार आहे, घट्टी म्हणजे चक्की चालन. 1 2 3. हे करत असताना आपली मूठ बांधायची आणि ती आपल्या तळपायाच्या पुढे जाईल असा प्रयत्न करायचा. 4 5. तर रिव्हर्स. 1 2 3 4 5. आता दोन्ही पाय स्प्रेड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा, एक हात पाठीमागे आणि श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
हे झालं साईड टू साईड. आता क्रॉस मध्ये उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा आपण व्यायाम करतो तर दोन्हीकडे ते समान असलं पाहिजे. समजा उजवीकडे 5 वेळा वाकलं तर डावीकडे सुद्धा 5 वेळा वाकायचं. उजवीकडे 3 वेळा वाकत असणार तर या साईडला सुद्धा 3 वेळा. जर सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटत असेल तर 3 करा, नंतर 5 करा, 7 करा, नंतर 10 करा. असं ग्रॅज्युअली आपण व्यायाम वाढवला तरी चालतं. असं करून 10 पर्यंत आपण ते करायला पाहिजे. आणि खाली वाकताना नेहमी श्वास सोडायचा, कारण आपल्या पोटाच्या आणि छातीच्या मध्ये एक डायफ्राम म्हणून एक ऑर्गन आहे, श्वासपटल. त्या श्वासपटलामध्ये आपल्याला वाकताना त्रास होऊ नये म्हणून नेहमी श्वास सोडायचा, ज्याच्यामुळे त्याच्यावर प्रेशर येणार नाही. आता आपण साईडचं करूया. आता दोन्ही हात पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. श्वास सोडत खाली वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही आता खाली न वागता उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा. डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला, उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आणि एका स्पीड मध्ये आपल्याला करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे आपण एका तासामध्ये आपल्याला सगळं ते प्रोग्राम चॉकआउट करायचा, म्हणून आपण फक्त 20 वेळाच केलं आहे. पण नंतर 25 30 असे 5-5 वाढत हे 50 पर्यंत करायचं. आता दुसरा एक प्रकार आहे बटरफ्लाय. दोन्ही पाय जुळून घ्या. हे मांड्यांसाठी आहे आणि कमरेचा भाग हा फ्लेक्झिबल करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होत असतो. दोन्ही हाताने दोन्ही बोटांचे बोट इंटरलॉक करायचे आणि तळ हातामध्ये पाय ठेवायचा आणि दाबून ठेवायचा. पायाची हालचाल करायची. याच्याने मांड्या पण कमी होतात आणि याचा परिणाम आपल्या सगळ्या सिस्टीमवर, आपल्या ग्रंथांवर, विशेष करून गर्भाशयावर खूप चांगला परिणाम होतो. पाळीचे विकार याच्यामध्ये कमी होतात. मांड्यांची हालचाल केल्यामुळे थाईज, इनर थाईज आणि बाह्य थाईज याच्यामध्ये कमी होते. काही वेळा 25-30 वेळा केल्यानंतर श्वास सोडत असं 5-10 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हीच क्रिया आपण स्लो मोशन मध्ये करूया, सावकाश करूया आणि काही सेकंद आपण त्याच्यामध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करूया. श्वास घ्या, श्वास सोडा आणि श्वास सोडत सोडत खाली वाका आणि माथा तळपायाला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. पुन्हा एकदा करा. श्वास घ्या, श्वास सोडत सोडत खाली वाका.
तळपायाला माथा टेकवण्याचा प्रयत्न करा. याला भूनमनाचं म्हणतात. आता भूनमनाचा दुसरा प्रकार आहे. दोन्ही पाय स्प्रेड करायचे आहे, दोन्ही पायांचे अंगठे धरायचे आहे. श्वास घ्या, श्वास सोडत सोडत खाली वाका. पुन्हा श्वास घ्या, डोळे बंद. जो ताण आलेला आहे शरीरावरती तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि माथा टेकवणं जर शक्य नसेल तर जिथपर्यंत तुम्ही वाकू शकता तिथपर्यंत वाकायचं. त्या ठिकाणी स्थिर पोझिशन घ्यायची आहे. समजा एवढंच आपण वाकू शकलं तर एवढंच वाकायचं आणि थोडा ताण, इथे आलेला जो ताण आहे तो सहन करण्याचा प्रयत्न करा. आणि थोडा वेळ डोळे बंद करून इथे स्थिर व्हा. पुन्हा एकदा करूया. श्वास घ्या, श्वास सोडत सोडत खाली वाका. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता आपण करूया पुढचा प्रकार, अर्ध पश्चिमोत्तानासन. हा जो ताण आलेला आहे तो आपल्याला घालवायचा आहे, म्हणून आता अर्ध पश्चिमोत्तानासन करा. एक पाय फोल्ड करायचा आहे, एक पाय सरळ रेषेमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत सोडत खाली वाका. ते तसाच सेम दुसऱ्या पायाने. श्वास घ्यायचा, श्वास सोडत सोडत शांतपणे तुम्ही हात खाली आणायचा. जर आपल्याला हे शक्य नसेल माथा टेकवणं तर तुम्ही ही क्रिया जलद फास्ट सुद्धा करू शकता. असं 10 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले आपले बैठे व्यायाम. याच्यामध्ये थोडा ताण पडतो पण इनर होते. आणि सुरुवातीला आपण बोटे हाताचे व्यायाम होते, सगळे स्नायू फ्लेक्सिबल होतात आणि त्याच्यामुळे आपला ताण कमी होऊन अधिक सोप्या प्रकारे, सोप्या पद्धतीने आपण सहज व्यायाम करू शकतो. आता बैठ्या व्यायामामध्ये काय आहे, वज्रासनामध्ये बसायचं. आपण एक प्रकार बघूया पोटावरची चरबी कमी करण्यासाठी. हे सगळे आसनांचा नियम आहे की जेव्हा आपण आसन करतो तेव्हा जेवणामध्ये आणि व्यायामामध्ये 3 तासाचं अंतर असलं पाहिजे. पण हे एकमेव आसन असं आहे वज्रासन की जे जेवल्यानंतर आपल्याला चालतं आणि जेवल्यानंतर इमिजिएट आपण वज्रासनामध्ये बसलं पाहिजे. याच्याने पचनक्रिया आपली सुधारते. याच्यामध्ये 10 मिनिटं तरी आपण वज्रासनामध्ये बसलं पाहिजे. पण 10 मिनिटाचा जर वेळ नसेल किंवा 10 मिनिटं आपण बसू शकलो नाही, काही जणांना त्रास होतो, तर अशा वेळेला त्यांनी थोडा वेळ बसलं तरी चालतं. पण पचनक्रिया चांगली होते या आसनामुळे, म्हणून जेवल्यानंतर हे व्यायाम आपण आवर्जून सर्वांनी करायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण उष्ट्रासन करणार आहोत. गुडघ्यावर बसायचं आहे.
दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं किंचित अंतर, दोन्ही पायामध्ये सुद्धा अंतर, थोडंसं मागे वाकायचंय. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा आहे आणि डावा हात डाव्या पायाच्या टाचेवर ठेवा. मान सैल सोडायची आहे. पोटाचा भाग कमी होतो, मांड्या कमी होतात आणि पाठीचा कणा हा लवचिक राहतो आणि मानेचा त्रास पण आपल्याला सेल स्पॉन्डिलायटिस याच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. जर कोणाला ही स्थिती जर घेणं अवघड वाटत असेल तर सोप्या पद्धतीने सुद्धा करता येतं. आपले तळपाय समजा हे जमिनीवर आहे तर याला थोडं असं करून द्यायचं, असं वर उचलून द्यायचं टाचेला. तर हे सोपं आहे, या पद्धतीने केलं तरी चालतात. फायदे तुम्हाला तेच. श्वास सोडत पूर्ण स्थितीत यायचं आहे. जर काही साधकांना हे शक्य नसेल तर अजून एक दुसरं व्हेरिएशन आहे, अगदी सोपा बेसिक. त्याच्यामध्ये दोन्ही हाताची घडी करायची आणि श्वास घेत वरती बघायचं आहे. पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि दुसरा एक प्रकार आहे, एक हात टाचेवर ठेवायचा, एक हात वरती ठेवायचा आहे आणि मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि या स्थितीमध्ये राहायचं आहे. अशाच प्रकारे दुसरीकडून सुद्धा. हे जे सोप्या प्रकारे पण आपण केलं तर सुरुवातीला अभ्यास करायचा, नंतर मग ते पूर्ण स्थितीमध्ये यायचं आहे. हे झाले आपले बैठे व्यायाम. काही व्यायाम आपल्याला उभे राहून करायचे आहे. बैठे स्थितीतले आसन, उभे स्थितीतले आसन आणि स्लिपिंग आसन. बरेच जण मला विचारतात की योगासनामुळे वजन कमी होतं का? तर मला असं सांगायचं आहे की योगासनामुळे खूप झपाझप वजन कमी होतं असं नाहीये. कारण जसं जिम मध्ये गेल्यानंतर, मैदानी खेळ खेळल्यानंतर, दोरीवरच्या उड्या आहे, एरोबिक्स आहे, झुंबा आहे, याच्यानी जसं फास्ट वजन कमी होतं तसं योगासनाने इतकं फास्ट वजन कमी होत नाही. कारण ते अंतर्व्यायामामध्ये मोडतं आणि ते बाह्य व्यायामामध्ये येतं आणि त्यांनी जलद क्रिया केली जाते आणि श्वास लागेपर्यंत, थकेपर्यंत ती क्रिया केली जाते. योगासनामध्ये योगिक जे व्यायाम असतात, एक्सरसाइज असतात, त्याच्यामध्ये कुठेही दम लागत नाही आणि जलद क्रिया नसते, पण त्याच्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आणि आंतरिक सगळ्या सिस्टीम्स, सगळ्या संस्था, सगळ्या ग्रंथ्या व्यवस्थित कार्य करतात आणि त्याच्यासोबतच आपल्याला हळूहळू वजन कमी होतं. पण योगासनाद्वारे जे आपण वजन कमी करतो ते चिरकाल म्हणजे परमनंट त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतं. योगासनाद्वारे जे आपण वजन कमी करतो ते काही कारणाने, समजा तुम्हाला थंड पडला आणि तुम्ही काही व्यायाम नाही करू शकले काही दिवस, तर तरी तुमचं वजन वाढणार नाही. आणि योगा, एरोबिक हे जे असतात, जिम, झुंबा, ते सोडल्यानंतर तुम्हाला लगेच असं दिसून येईल की 15 दिवसातच पुन्हा तुमचं वजन वाढलेलं आहे. आणि आपल्याला त्याचा ते एक डिसएडव्हान्टेज आहे, म्हणजे फास्ट कमी होतं, फास्ट वाढतं. योगासनाने स्लोली कमी होतं, पण आपलं आंतरिक आरोग्य सुद्धा त्याच्यामध्ये सुधारतं, हे विशेष आहे. म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्याची वाढ होते, हळूहळू वजन कमी होतं, पण ते चिरकालपर्यंत टिकून राहतं आणि त्याच्यामुळे फिटनेस, आपली एनर्जी, आपली इम्युनिटी खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि आपण एनर्जी राहिल्यामुळे, एनर्जी वाढल्यामुळे, आपला स्टॅमिना वाढल्यामुळे आपण आपली कार्यक्षमता सुद्धा, कार्य करण्याची पद्धत सुद्धा त्याच्यामध्ये बदल निर्माण होतो. एन्झायटी कमी होते, चिडचिडेपणा कमी होतो, मन शांत ठेवून आपण कार्य करतो आणि काम करण्याची उरक आहे ते निश्चितच आपल्याला वाढ होते, हे लक्षात येईल. आता काही व्यायाम आपण उभे राहून करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं. तर
पहिला प्रकार आपण जॉगिंगनी करूया. थोडस पाय असे आखडून गेलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा प्रकार जॉगिंग मधला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जॉगिंग मधला 4 7 8 9 10. तर पाय मोकळे झाले. दोन्ही मध्ये अंतर 1 2 3 4 5. याच्यामध्ये सुद्धा तोच नियम आहे. वर बघताना श्वास घ्यायचा, खाली वागताना श्वास सोडायचा. तर दुसरा प्रकार आहे त्रिकोणासन. सरळ रेषेमध्ये दोन्ही हात, श्वास सोडत खाली वाका. डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला लावा. 1 आणि वरती बोटांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. 2 3 4 5 6. म्हणजे हे आपण उजवीकडे 3 डावीकडे 3 घेतलेले आहे, कारण आपल्याला अजून बरेच प्रकार पुढचे करायचे आहे. तिसरा प्रकार 1 2 3 4 5 6. आता चक्रासन. एक हात उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा, एक हात मांडीपासून असं खाली न्यायचा आहे. 1 2 3 4 5 6. हे आपण 3 वेळेला रिपिटेशन करत आहोत. आता दोन्ही हात जोडून तसाच प्रकार श्वास सोडत खाली वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6. दोन्ही पायांजवळ दोन्ही हात सरळ रेषेमध्ये खांद्याच्या. उजवा हात डाव्या हाताच्या पायाला डाव्या हाताला लावायचा, डावा पाय उजव्या हाताला लावायचा आणि श्वास घेत पाय वर, श्वास सोडत पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाल्यानंतर पुढचा प्रकार आहे कटिचक्रासन. दोन्ही हात कमरेवर ठेवा. 1 2 3 4 5. रिवर्स. 1 2 3 4 5. दुसरा एक प्रकार आहे कटिचक्रासन मधला. एक हात खांद्यावर ठेवायचा आहे, दोन्ही पाय जवळजवळ आणि डावा हात मांडीवर ठेवायचा आहे, उजव्या पायाच्या खाईपर्यंत आणायचा आहे आणि श्वास सोडत मागे वळून बघायचे आहे. आणि या स्थितीमध्ये थोडं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
आता उजवीकडे. याच्यामध्ये आपला पाठीचा कणा लवचिक राहण्यास मदत होते. स्पॉन्डिलायटिस असेल तर मानेचा त्रास कमी होतो. शिवाय हा सगळा भाग हळूहळू कमी होण्या काही दिवसानंतर आपल्याला असं दिसून येईल की इथली चरबी आपली कमी झालेली आहे. हे झाले सगळे उभे व्यायाम. आता आपण काही स्लिपिंगचे प्रकार पाहूया. मॅडम ब्रेक लेने ब्रेक. आता काही स्लिपिंगचे व्यायाम बघूयात. याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे भुजंगासन. श्वास घेत वरती बघायचा आहे. थोडा वेळ स्थिर राहायचं आहे. श्वास सोडत खाली वाका. पूर्व स्थितीमध्ये या. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. हीच क्रिया आपल्याला आता वजन कमी करण्यासाठी जलद गतीने करायचं आहे. भुजंगासन, शशांकासन. पुन्हा एकदा भुजंगासन. श्वास सोडत माथा जमिनीवर. आता याला थोडं स्पीड मध्ये करूया. 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. रिलॅक्स. तर पुढचा प्रकार करूया. दोन्ही हात समोर. शलभासनची पूर्वस्थिती पूर्वाभ्यास आहे. उजवा हात आणि डावा पाय एकाच वेळेला उचलायचे. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. आता दोन्ही हात आणि दोन्ही पाय. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. आता शलभासन करूया. दोन्ही हात मांडीच्या खाली. माथा जमिनीवर. दोन्ही पाय सरळ आणि श्वास सोडत दोन्ही पाय एकाच वेळेला वर उचलायचा आहे. पुन्हा एकदा करूया शलभासन. रिलॅक्स. आता आपण धनुरासनची रोलिंग करूया. धनुरासन मध्ये दोन्ही पायाचे तळ अँकल आपण धरून ठेवायचे आहे आणि एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे या प्रकारे. याला म्हणतात धनुरासन मधली रोलिंग. 20 वेळा करायचंय. मी इथे 10 वेळा करणार आहे.
आपण ती 20 वेळा करायची सगळ्यांनी. या व्यायामामध्ये पाठीचा कणा लवचिक राहतो, मांड्यावरची चरबी कमी होते, त्याचप्रमाणे पोटावरची सुद्धा चरबी लवकर कमी होण्यास मदत होते आणि खूप तुम्ही या व्यायामामध्ये एन्जॉय करू शकता. तुम्हाला आळस येणार नाही आणि कंटाळा सुद्धा येणार नाही. आता काही पाठीवरती करूयात. पोट कमी करण्यासाठीचे अतिशय उत्तम पायाचे व्यायाम आहेत. याच्याने पोट लवकर कमी होतं. श्वास सोडत वर न्यायचा आहे पाय, श्वास सोडत खाली, असं 10 वेळेला करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हे तिन्ही प्रकार पोट कमी करण्यासाठीचे आहे. पोटावरची चरबी कमी होते आणि कमरेतली शक्ती वाढते. आता दोन्ही पाय गोलाकार फिरवायचा आहे. 5 वेळा उजवीकडे, 5 वेळा डावीकडे. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हे व्यायाम आपण सुरुवातीला 5च करायचे. काही दिवसांनी 7 करा, काही दिवसानंतर 10 करा. मग तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही हे वाढवू शकता. म्हणजे 10चे 15, 15चे 20 सुद्धा आपण करू शकतो, पण तुमच्या यथाशक्ती आपण करायला पाहिजे. आता दोन्ही पायांचे सायकलिंग. 1 2 3 4 5. रिव्हर्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातामध्ये अंतर. मंद मंद श्वास घ्यायचा आहे. मान सैल सोडा. एक प्रकार असा आहे, आपण जे व्यायाम प्रकार आता केले तसंच आहे, परंतु त्याच्यामध्ये दोन्ही पायाचे अंगठे धरून आपल्याला एक थोडं 2 मिनिटं स्थिर ठेवायचं आहे. श्वास घेत पाय दोन्ही वर करा. दोन्ही पायाचे अंगठे धरून घ्या. त्याने पोट लवकर कमी होण्यास मदत होते आणि थाईज कमी करण्यासाठी एक खूप चांगला व्यायाम आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ. उजवा पाय डाव्या हाताच्या बोटांना लावायचा आहे आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताला लावायचा आहे. मान विरुद्ध दिशेने. 1 2
3 4 5 6 हे झाले आपले थाईज कमी करण्यासाठी आणि ओटीपोटाची कमरेचा भाग, ओटीपोट हे कमी करण्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. एकदा उजवीकडे मान विरुद्ध दिशेला, एकदा डावीकडे. 2 3 4 5. आता दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा. याच प्रकारचं आहे पण अंतर ठेवून करायचं आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे. 1 2 3 4 5 6. म्हणजे हे इनर थाईज कमी करायचं असेल तर दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून केलं तर इनर थाईज कमी होतात. आणि पाय जोडून जर केलं तर मांडीचा बाहेरचा भाग हा सगळा पोर्शन कमी होतो. हे झाले आपले स्लिपिंग एक्सरसाइज. आणि आता रोलिंग करायची आहे. दोन्ही पाय वर उचलायचे, हलासनाची अर्ध स्थिती घ्यायची आहे. परत पाय खाली आणायचे, पुन्हा एकदा पाय वरती, या प्रकारे करायचं. अशा प्रकारचं हे रोलिंग आहे. अतिशय परिणामकारक असे व्यायाम आपण बघितलेले आहेत. आता एक फक्त व्यायामाचा शेवटचा प्राणायामाचा एक प्रकार बघूया. वेट लॉस मध्ये अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, शीतली शीतकारी असे अनेक प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये वेट लॉस साठी जर आपण विचार केला तर भस्त्रिका हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे. वज्रासनामध्ये बसा, श्वास घेत हात वरती, आणि हे 30 वेळा करायचं आहे. 30-30चे रोटेशन 3दा करायचं आहे. म्हणजे 100च्या जवळपास करायचं आहे. इथे फक्त आपण 30 वेळाच करणार आहोत. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. रिलॅक्स. आता हाच व्यायाम प्रकार भस्त्रिका आपण करणार आहोत. डोळे मिटून शांत बसायचं आहे. जो श्वास आतमध्ये जात आहे त्याकडे लक्ष द्या. एक आरोग्य संपन्न स्वास्थ्यपूर्वक असा श्वास माझ्या शरीरामध्ये जात आहे. जो श्वास बाहेर पडत आहे त्याद्वारे आलस्य, कुविचार आणि रोगराई, शरीरातील विकार हे सगळं भराभर श्वास वाटे आपल्या शरीरातून बाहेर पडत आहेत अशी कल्पना कर. संकल्प करायचा आहे की मी स्वस्थ होत आहे, स्वस्थच राहणार आहे. मी निरोगी होत आहे, मी निरोगी राहणार आहे. मी निरोगी आहे, मी निरोगी राहणार आहे. असा मनोमन 3 वेळेला संकल्प करायचा आहे. आणि नित्य नियमित दररोज सात्विक समतोल आहार घ्यायचा आहे. आणि अर्धा तास ते 40 मिनिटं व्यायाम करायचा आहे आणि 20 मिनिटं प्राणायाम करायचा आहे. आणि आपला जीवन आनंदी सुखी व्यतीत करायचं आहे. हरिओम. आता आपण प्रार्थना घेऊया.
सर्वांशी सुख लाभावे, त्याची आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, कोणी दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. हरि ओम. आणि हाताने पाणी करायचं आहे. देवगिरी बँकेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, आदरणीय किशोरजी शितोळे साहेब आणि सर्व साधक, सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. अत्यंत उपयुक्त अशा मार्गदर्शनाबद्दल सर्व उपस्थितांचेही स्वागत. चला तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.